चला तर मित्रांनो, आज टिपिकल आरचूमध्ये संडे आणि आज मुलांची मजा बघण्याचं काम चालू आहे. एकदम फ्री बसलेली आहे. मी चहा घेत आहे, ते तिघं खेळत आहे. मी त्यांची मजा बघत आहे. बघता बघता मला समजलंच नाही टाईम कुठे गेला. नंतर मी घाईघाईत स्वयंपाकाला बिलगली आहे. पण अचानक कळालं की आज गावात एक वर्ष श्राद्ध आहे म्हणून. त्या वर्ष श्राद्धाला मला जायचं होतं. त्यामुळे मी खूप धावपळ केली आणि काही शूट केलं नाही. त्यामुळे सगळ्यांची मी माफी मागते. आणि मुलांची मजा बघता बघता मला कधी वेळ गेला कळलंच नाही. घाईघाईत मी भात टाकला. आपल्याला उपवास सोडायचा होता आणि घाईघाईत मेथीची भाजी आणि पोळ्या केल्यात. मेथीची भाजी करताना मी थोडीशीच केली, कारण मी वर्ष श्राद्धाला जाणार होती. मुलांसाठी आणि माझ्या सासूबाईंसाठी मी भाजी केली. त्यांना पण उपवास सोडायचा होता. मेथीच्या भाजी चांगली राहते उपवास सोडायला, म्हणून मी ती घाईघाईत केली. आणि घाईघाईमध्ये मी सर्व काम आवरले, धुणं भांडी. त्यामुळे मला काही शूट करता नाही आलं. प्लीज मला समजून घ्या आणि सबस्क्राईब करा. भाजी बघा किती हिरवीगार आहे. जर तुम्ही म्हणशाल तू लाटण्याने का हरवली, तुम्ही असं ऐकू नये का लाटण्यानं भाजी हरवली तर कडू होत नाही. थोडीशी पातळ धरली. माझ्या सासूबाईंना पातळ भाजी आवडते म्हणून एकीकडे चहा ठेवलाय मलाच घेण्यासाठी. हे बघा भांडी झालेली आहेत, धुणं पण झालेलं आहेत. तर घाईघाईत पीठ भिजत ठेवलं होतं चपात्यांचं. चपात्या करून घेत आहे 2-3. मग माझं आवरून मला वर्ष श्राद्धाला जायचं आहे. दादाची आंघोळ बाकी आहेत. 2-3 पोळ्या करून घेते पटपट. आता मी पोळ्या लावताना तेल लावत नाही, फक्त डब्यांच्या पोळ्यांसाठी मी तेल लावते. बघा आली वर्ष श्राद्धाला. इथे आल्यावरती दादाची थोडी मस्ती चालू आहे, त्याला फोन लागत आहे. जेवढं मला शक्य झालं तेवढं मी शूट केलेलं आहे. आणि मला कीर्तन भजन ऐकायला पण खूप आवडते, त्यामुळे मी मन लावून ऐकते. तुम्हाला पण ऐकण्यासाठी थोडीशी शूट केलेलं आहे. दादा पण फुल एन्जॉय घेतोय. मधून अधून थोड्या टाळ्या वाजवतोय, थोडा वेळ बसतोय, थोडा वेळ त्याची मस्ती चालू आहे. तर पिंगळा चालू आहे. सर्वांनी पिंगळा ऐका, आनंद घ्या. छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपला आनंद शोधायचा असतो. मी पण तेच करते, तुम्ही पण तेच करा. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा कमेंट्समध्ये. घाईघाईत मी थोडीशीच काढली आहे. प्लीज सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा. टिपिकल आरचू ब्लॉगला सहकार्य करा. आमचा दादू शेवटला बघा कसा काय आवाज येतो. एकदम मग्न झालेला आहे तो. तिकडून आल्यावर मी त्याला झोपी लावलं आहे, त्यामुळे पुढचं शूट नाही करता आलं मला. तो खूप दमलेला होता, थकला होता. त्यामुळे मी त्याला घरी आल्यानंतर झोपी लावून दिलं. दादूची मजा बघा. दादू एक नजर टक लावून बघत आहे. टाळे इतक्या स्लो वाजवत आहे. चला तर बाय मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.